तिखट झणझणीत कोल्हापुरी कांदा लसूण मसाला चटणीचे प्रमाण या सिरीज मध्ये आपले स्वागत। आज आपण पाहूया 5 किलो मिरचीच्या प्रमाणात तिखट झणझणीत कोल्हापुरी कांदा लसूण मसाला चटणीसाठी लागणाऱ्या साहित्याचे परफेक्ट प्रमाण। लवंगी मिरची 2 किलो, जवारी मिरची 2 किलो आणि बॅडगी मिरची 1 किलो। त्यानंतर पाहूया यामध्ये वापरल्या जाणाऱ्या खडा मसाल्याचे प्रमाण। जिरे आणि तीळ प्रत्येकी 625 ग्रॅम, धने आणि खोबरे प्रत्येकी 1250 ग्रॅम, मोहरी 250 ग्रॅम, हळकुंड, मेथी, बडीशेप प्रत्येकी 125 ग्रॅम, लवंग, दालचीन, बदाम फूल, खसखस, मिरे, शहाजिरे, रामपत्री, जायपत्री, तमालपत्री, दगडफूल, हिरवी वेलची, मसाला वेलची, जायफळ, खडा हिंग हे सर्व प्रत्येकी 40 ग्रॅम, त्रिफळ आणि नाकेश्वर हे प्रत्येकी 20 ग्रॅम। ओला मसाल्याचे प्रमाण जाणून घेण्याआधी तुषार मसालेला अजूनही फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा, कारण तुषार मसाले असे हे एकमेव ठिकाण आहे जिथे तुमच्या आवडीनुसार तुमच्या प्रमाणानुसार वर्षभराची कस्टमाइज कांदा लसूण मसाला चटणी बनवून मिळते। मग ती कमी तिखट असू दे, मध्यम तिखट असू दे किंवा जास्त तिखट असू दे, तुम्हाला जशी हवी त्या पद्धतीने इथे मसाला चटणी बनवून मिळते। मिरच्या एकीकडे खरेदीला जावा, मसाले एकीकडे खरेदीला जावा, ओला मसाल्यासाठी संपूर्ण मंडई फिरा, हे सर्व तुमचं झंझट, त्रास, वेळ, कष्ट तुषार मसाल्याने वाचवलाय। सर्व काही एकाच छताखाली उपलब्ध आहे। मग वाट कसली पाहताय? दिलेल्या नंबरवरती लगेच संपर्क साधा आणि तुमची वर्षभराची कांदा लसूण मसाला चटणी बनवून घ्या। आणि तुम्हाला तुषार मसाल्याची कांदा लसूण मसाला चटणी किंवा इतरही मसाले ऑर्डर करायचे असतील तर tusharmasale.com किंवा Amazon वरूनही ऑर्डर करू शकता किंवा दिलेल्या नंबरवरती कॉल किंवा व्हॉट्सअप करूनही ऑर्डर करू शकता। चला आता पाहूया ओला मसाल्याचे प्रमाण। आले 625 ग्रॅम, तेल आणि लसूण प्रत्येकी 1250 ग्रॅम, मीठ आणि कांदा प्रत्येकी 2.5 किलो, कोथिंबीर पेंडी 4। हे परफेक्ट प्रमाण आहे तिखट झणझणीत कोल्हापुरी कांदा लसूण मसाला चटणीचं। मध्यम तिखट कांदा लसूण मसाला चटणीसाठी काय प्रमाण लागतं आणि जास्त तिखट कांदा लसूण मसाला चटणीसाठी काय प्रमाण लागतं, अशा या 2 सिरीज आपण बनवलेल्या आहेत। तुम्ही अजूनही बघितलं नसेल तर नक्की बघा आणि तुमच्या घरी कोणत्या प्रकारची कांदा लसूण मसाला चटणी बनवली जाते ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।